मित्रांनो नमस्कार। आज आपण आलेलो आहोत वडसापासून काही अंतरावर असलेल्या अरुणनगर या गावामध्ये बंगाली संस्कृतीचे दर्शन या सदरामध्ये आपण तुम्हाला बंगाली गाव कसं असते, त्यांची संस्कृती, लोकजीवन, त्यांचा घर परिसर या सगळ्या गोष्टी कशा असतात याची संपूर्ण माहिती देत आहोत। व्हिडिओ पूर्णपणे बघा, तुम्हाला आवडेल नक्की माझा विश्वास आहे। आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर चला बघून घेऊया बंगाली संस्कृतीचे दर्शन। भारत देशातील कुठलेही एक राज्य निवडायचं आहे, जी बोलीभाषा आहे, त्यांचं खाणं पान आहे, त्यांचा पेहराव आहे, आपले सण आहेत, आपले व्यवसाय आहेत, या संबंधाला आम्ही माहिती घ्यायसाठी आपल्याकडे आलो आहोत। तर आम्हाला आपण सहकार्य करावं अशी एक विनंती आहे। हे अननस आहे, अभी निकल रहा है बाबा, हे यांच्या इकडे बघा, हे यांचं सरांचं घर आहे ना, फूल निकल रहा है। पाइनएप्पल। पाइनएप्पल वो भी निकल रहा है, वो इधर भी है उधर भी है, अभी निकल रहा है। ये अभी इधर बड़ा होगा जो ये नारियल का लगाया ने इधर भी निकला, हे नारळाची झाड आहेत। इधर भी निकल रहा है। पाइनएप्पलचे झाड आहेत, माहिती आहे ना तुम्हाला पाइनएप्पल? ये फूल निकल रहा है, वो उधर देखो। हे कशाचं झाड आहे माहिती आहे ना? ये फणस का है, ते फणसचं झाड, फणस। हाँ, जैकफ्रूट। हाँ जैकफ्रूट। हे बनाना, क्या बोलते हैं, लिचू, चिकू 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 नहीं लिचू, लिचू का? हाँ ये जरा अभी तक फूल आया नहीं। लिचू। ये देख बड़ा बड़ा हो गया। हे बघ रे, पाइनएप्पल बघा इथे लागलेले आहेत। हे बघा असे लागते पाइनएप्पल। हे बघ किती मोठा पाइनएप्पल झालाय तिथे, तिथे फुल निघत आहे बघ। ऐसा ऐसे निकल रहा है और निकलेगा। तो एक दो बड़ा है, ये संतरा। हे बघा संत्र्याचं। हो बताया नहीं तो मैं तो अभी जगह तो पूछता था। तुळशीचं झाड आहे। सर सांगतात ना, खराब होता है ना, हाँ, वो चबाने से नमक से मिर्ची। पानफुटी। हाँ? पानफुटी आहे ना, हाँ, पानफुटी। चलो इधर चलो। तो बोलो हाँ इकडे बघा रे, फणसाचे झाड आहेत इथे माराच लागल। आणि फणस सुद्धा लागलेले आहेत। इथे जंगलातील सागवानाची झाडं दिसत आहेत भरपूर सारे। बांबूचे पण लागवड केलेली आहे, चिंदीचं झाड आहे, सीताफळ आहेत। बांबूची लागवड केलेली आहे, म्हणजे एका घरी इतक्या सगळ्या प्रकारच्या वृक्षांची लागवड केलेली आहे इथे। मसाल्यातील तेजपान आहे, हे तेजपान। मागे नारळाची प्लांटेशन आहे। मसाल्यामध्ये जे तेजपान वापरतो दोस्तो, त्या तेजपानाचं हे झाड आहे। मी पहिल्यांदाच बघत आहे, आपल्या एरियामध्ये तेजपान अजिबात उगवत नाही, पण हे यानी अतिशय सुंदर रीतीने इथे लागवड केलेली आहे तेजपानाची। थोड़ा सा मिर्ची मिर्ची लगता, थोड़ा सा मीठा पान है ना ये? उनके लिए वो मीठा पान नहीं मीठा पान नहीं, इसको हमारा बंगाली में कहता है क्या? नहीं तेजपान तो वो है, चौकी जाल बोलते हैं। चौकी जा कांदा होता है, देखो मोटा कांदा। सब्जी में डालता है, आपल्याकडे ये जो मोटा कांदा है, ये सब्जी में डालता है। सब्जी में दाल में खा सकता है, उपकारी, बहुत उपकारी है। जी चंदन का झाड़ है। चंदन का, अबे वीरप्पनचा झाड, चंदन चंदन। चंदनाचं झाड आहे, चंदन।
इसका दाना अभी फल देगा क्या? वो जैसा विटामिन जैसा लाल लाल गोली हाँ हाँ ऐसा मुंगाबंदी मुंगण्या मुंगण्या अरे बाप रे इधर से भी ले ले काळी मिरची इकडे या. आंबे काय साईड आहे? आंबी घा आंबी घा येतील ना शेवगाच्या शेंगा म्हणतो आपण याला. शेवग्याच्या शेंगाचं झाड आहे हे. पपई, पपई हा धोपा, हा सांबार, काळी मिरची, वांगी भाजी, पालक. ये जो है ना एक आता है, ये जो है हा एक आता धोपा धोपा धोपा. ये क्या बोलते हैं इसको? ब्रह्मराक्षस. ब्रह्मराक्षस. हा ब्रह्मराक्षस. बहुत अच्छा है. ये काय फळे जाऊ दे तुम्हाला का निंबू, संत्रा, अभी खत्म हो गया. जामचं झाड. आंबी घा आणि गुलाब. संत्र लागलेले आहेत झाडाला. मॅडम आपल्याला संत्र तोडून देत आहेत. ये जो चीज है हे बघा संत्र. मीठा ज्यादा नहीं, खट्टा मीठा हा हे ऑरेंज आहेत देसी. हो गया जब लोगे लगाने से तुरंत आराम होता है. किसमें? ये कपास कपास हा सावरीचं झाड आहे ना हे. जंगलामध्ये आपल्याला मिळेल सावरी. नाही सर नाही नाही का? कापसाचं झाड आहे ते. आमच्या विसुऱ्यात हे कापसाचं झाड आहे. नाही हे वालं झाड आमच्या शाळेमध्ये आहे. हाथ क्या हो ते शाळेमध्ये हनुमान लावलं. फळ असेल किंवा सावर असेल. नाही हेच झाड आहे. याला असे कापूस निघते सर. हो कापूस नाही, असे बर्ड्स येतात याला. हो. बर्ड्स मध्ये कापूस असते. ये इसका मुलायम होता है बहुत. हो बहुत मुलायम. सावरीला पण तसंच राहते. सावरीच्या आपल्याकडे ते केशर सुंदरकर आणि तिच्या घरी झाड आहे कापसाचं. सोबत हे जांभळाचं झाड आहे. हे कापसाचं झाड. हे आहे घर. मित्र हो या व्हिडिओमधून आपण बंगाली संस्कृतीचे दर्शन घडवित आहोत. ज्यावेळेस बंगालमधून महाराष्ट्रामध्ये या लोकांची वसाहती निर्माण झाली, यांची स्पेशल अशी गावं तयार करण्यात आले आणि त्यांची एक वेगळी संस्कृतीचे दर्शन आपल्याला यांच्या रहनसहनामध्ये, घराच्या संस्कृतीमध्ये, गावामध्ये दिसून येते. यामध्ये त्यांची घरं जरी कच्ची पक्की असली तरी परंतु अगदी सुव्यवस्थित सुशोभित केलेले आपल्याला दिसतात. सर आपल्याला प्रत्येक गोष्टीची माहिती घेताना दिसत आहेत. कुंदन गुनगुन करता है ना आवाज. बुमबरा हाँ बुमरी बोलते हैं क्या? आणि मी क्या बोलते इसको जल जॉल. आस्था माने भरोसा विश्वास. तर नाम की रे? हमारा आस्था विश्वास है. अंबिका. बांग्ला में पानी को जल बोलते हैं और हम जल पी रहे हैं अभी. मी जेवणात काय वापरता? तो मैं हिंदी बोलता हूँ, मराठी पूरा आता नहीं. चल. वो सवेरे हम नाश्ता करता हूँ जैसे रोटी रोटी के कोई भजिया. हाँ. और दोपहर को दाल भात दाल मूंग मसूर उड़द सब्जी पनीर. हम मच्छी मटन नहीं खाता. हम शाकाहारी. मैंने अलग 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 समय अलग अलग सब्जी निकलता है जैसे भट्टा आलू गोभी. हाँ ये साग सब्जी. ये उसके साथ तो सब्जी बनता है ना, 2-3 आइटम से सब्जी बनता है. दाल बोलो सब्जी बोलो भजिया बोलो साग सब्जी. ये पनीर अलग से लेता हूँ. हम मछली मटन नहीं खाता, प्याज लहसुन नहीं खाता. समजला ना? तुमच्या आवडीचा पदार्थ कोणता? ऐसा नियमित मने हमेशा. हाँ वो सब्जी भाजी
कौन सी सब्जी पसंद है ऐसा कहना है उनका। हमारा ज्यादातर वो सब्जी ही खाता हो, फिर वो बीच में तुम्हारा पनीर पनीर का सब्जी बीच में। कल पनीर का सब्जी खाया, मछली मटन नहीं खाता, वो भी उल्लेख करो। तो उसमें दाल, बैंगन, गोभी, फूल गोभी, नवलगन, जो कुछ ऐसा। सर, बंगाली समाजात कपडे कसे घालतात? अच्छा, वो साड़ी, महिला साड़ी पहनता है, ये हमारा कुश्ती बोलता है कि नहीं बंगाली का, साड़ी। और पुरुष वो धोती कुर्ता, और वो हाफ शर्ट, गंजी बनियान जो बोलता है। और ये अभी जो बनता है ना वो पैंट वगैरह, वो हमारे देश में नहीं था। धोती कुर्ता हाफ। अच्छा। और निरंतर वो जो या कपड़ा ऐसा मैं पहनता हूँ, ये हम हमेशा पहनते हो। सफेद कपड़ा और लाल भी है, सफेद भी है, साड़ी नहीं, ब्लाउज। ब्लाउज ये हमारा बुक का पोशाख है। आपल्या समाजात कोणकोणते सण साजरे करतात? हमारा वो दुर्गा पूजा, भजन होता है, होली उत्सव, दुर्गा पूजा, होली, माता काली का, ऐसा तो सब करता है। और ऐसे तरह तो होता है। शनि का पूजा भी करता है, इस बीच में माँ काली का पूजा करता है, गणेश पूजा भी होता है, लक्ष्मी पूजा, लक्ष्मी पूजा। मॅडम, सगळ्यात मोठा सण कोणता साजरा करण्याचा? मराठी तो ही समझता कौन सा पूजा सबसे बड़ा त्योहार कौन सा है? हाँ, दुर्गा पूजा का। दुर्गा पूजा माहित आहे ना, दसऱ्याच्या वेळेस आपण, हाँ, तो सगळ्यात मोठा सण आहे। आपण जशी दिवाळी करतो ना सगळ्यात मोठी, संप्रदाय के हिसाब से हमारा जो संप्रदाय है ना, हाँ, वो गुरुदेव है। देखिए, गुरु का पूजा में हाँ। हमेशा सवेरे उसका भोग जो है मंत्र पाठ करके देता हूँ। गुरु पूजा। कृष्ण का अलग है। आपला भारत देश घडण्यात बंगाली समाजाचा योगदान काय, याबद्दल माहिती? सुधारक, समाज सुधारक, आजादी के बारे में, आजादी के बारे में, फिर जैसा विश्व जो सम्मेलन हुआ था, विश्व सम्मेलन होता है कि नहीं, हाँ, शिकागो में थे। हाँ, तो हमारा भारत देश उस समय प्रगतिशील नहीं था, तो उन्होंने जाके एक गरीब देश मानता था पहले, या भिखारी ज्यादा देखता था, तो कोई धर्म नहीं है, कोई ये नहीं है ऐसा समझता था। लेकिन इनका माध्यम से हमारा जो गुरु रामकृष्ण परमहंस थे, उनको भेजा था शिकागो में थे। तो उन्होंने ये भारत देश ऐसा संस्कृति है, ऐसा देश है, सबके साथ मिलजुल के चलता है, ठीक है ना सर। इसका जो धर्म का, कृष्ण का, उन्होंने वह भाषण दिया था। समाज सुधारक, विधवा का जो था, विधवा, पुनर्विवाह, केशवपन, मैंने शाम मृत्यु बोलता है कि नहीं, वो सुधारित किया। तो रविन्द्रनाथ टैगोर, उन्होंने हमारा बंगाली समाज का उत्तोलन किया। ऐसा फिर कौन सा, सुभाष चंद्र। तो हमारे आजादी के लिए सहयोग किया सबके साथ लेकर। जैसा हमारे यहाँ जय टोकरा जी महाराज, तुलसी जी, वैसा हमारा वो कौन सा तुकाराम महाराज, गणेश उत्सव, हाँ, लोकमान्य तिलक, इनके साथ दिए ना। बंधू, आपण बंगाली संस्कृतीमधील आता घर आणि घराची देखरेख बघूया। हो, आता आपण किचन मध्ये जात आहोत। भाजी कापायचं होते, उधर दरवाजा खुले जाओ ना। किचन बघत आहोत आपण।
बघा हे आपण जशी भाजी कापण्यासाठी आपण या विड्याचा वापर करतो. आपल्याकडे सहसा विडा हा छोटा असतो, पण या विड्या आपण एक वेगळ्या प्रकारचा विडा इथे पाहत आहोत. ठाकुर जी की फोटो यहाँ पे देवघर में रहता है झारखंड. हा वरांडा आहे यांच्या घराचा. लड़का छोटा वो तो बुजुर्ग है. ये सांगा बाकी इमरजेंसी इमर्जन्सी. यहाँ पे वो देखो कपड़ा बहुत जो है ना लाल पाड़. घ्या सर फोटो. बंगाली संस्कृतीचे दर्शन आपण इथे घडवीत आहोत. बंगाली खाजा आज ही लाया. हाँ. हमारे नसीब में था. नसेरा. आज ही लाया था. आपको ट्रांसफर मिश्रा ड्यूटी मिश्रा बिसरा हो गई. तो फिर वो बंगाली लड़का कहाँ रहता है पूछ लेना. बस स्टॉप का सामने. ऐसा नहीं है जो हमारा सब पूरा बंगाल अच्छा ऐसा नहीं है. मुसलमान सब ऐसे खराब है ऐसे नहीं है. कोई अच्छे भी है, बहुत अच्छे भी, सारे बहुत अच्छे. सारे खराब अच्छे. कितने लोग हैं? 1-आधा% खराब लोग हैं. 1% के लिए सबको परेशान करते हैं ये लोग. कल्चर मित्र हो, इथून आम्ही जात असताना याने आम्हाला बंगाली खाजा दिला. त्याचसोबतच एक नारळाचं झाड भेट दिलंय. त्यानंतर एक पायनॅपलचं झाड सुद्धा आमच्या शाळेत लागवड करण्याकरिता ते दिलेलं आहे. हे आहे बंगाली प्रेम, बंधू प्रेम. घरे घरे आहे ना.